साला आजकाल मला पाहून नाही होऊन राहिलं आहे. सकाळी सकाळी असे कामं सांगून देते ना, असं कावरल्या कुत्र्यावानी आपल्याला घराच्या बाहेर काढते ना. घरचे का सांगू नका. सकाळी सकाळी सिलेंडर संपलं तर सिलेंडर घ्यायला आलो, साल्यानं ओलं केलं. त्यानंतर आम्हाला दुसरा सिलेंडर घ्यायला लागला. घेतल्यानंतरच मग मी गेलो अंड्याकडे. कारण की फंडे होता तर अंडे खायचे म्हणलं. अंडे खाल्ले, ऐकलंच नाही मी ना. मग त्यानंतर रात्री पोचून गेलो आईस गोला खायला. कुणाला तर काला खट्टा पाहिजे नव्हता म्हणते, तर मी म्हणलं काला खट्टा का खाते म्हणलं. मग मी नबी घेऊन घेतलं ना, ऐकलंच नाही ना. मी नबी म्हणलं काका म्हणलं कोणता चांगला फ्लेवर आहे तो टाकून द्या म्हणलं. काका ऐकतच नव्हते. साला हा तर काही ऐकतच नाही म्हणते. असा सुस्की घेत होता जसा काय ह्यानं पूर्ण कधी जन्मामध्ये पहिल्यांदाच खाल्ला ना. भोकण्या तिकडे पाहत होता, त्याला दिलं नाही तर मी त्याच्या सूत्राकडे पाहत होता. म्हणलं काका द्या ना म्हणलं. यार मायावाला किती टाईम झाला मला दिला. मी बी सुस्की मारू मारू हिसाबानं गपर खाऊन घेतलो आईसगुला ना. खाता खाताच काका इतके हसवत होते, माहीत नाही का म्हणून. तर काका नाही, आता काकाले निंबू पाणी बनवायचं होतं. काका का हलवत होते स्पीडमध्ये, ऐकतच नव्हते. नाही म्हणतले घर सणा गप. आता ते स्ट्रॉक आले देते आईसगोल्यामध्ये ना. डेंगण्या बघा कसा खाते साले. असे बैलबधीर आहे.